चला तर गुरुवार निमित्त बनवूया वाटाण्याची उसळ आणि शेवयाची खीर। हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज गुरुवार, स्वामींसाठी नैवेद्याची तयारी। तर शेवयाची खीर, वाटाण्याची उसळ, वरण भात, चपाती। तर मी कुकर लावून घेतला, चपाती करून घेतली। उसळसाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी पुदिन्याची पाने चिरून घेतले। एका कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये थोडंसं जिरं, थोडीशी पुदिन्याची पाने टाकली कारण माझ्याकडची कोथिंबीर संपली होती। आणि नंतर मग कांदे घातले, कांदे छानपैकी परतून घेतले। कांदे छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आले लसणाची पेस्ट घातली, पेस्टसुद्धा मस्त परतून घेतली। हिंग घातले, टोमॅटो घातले आणि छानपैकी कांदा टोमॅटो शिजून दिला। नंतर त्याच्यामध्ये सर्व मसाले घातले, जसे कांदा लसूण मसाला, धनेजिरे पावडर, मीठ, तिखट, हळद। छानपैकी मसाला तेलामध्ये परतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घेतला, म्हणजे मसाला चवीला छान लागतो। नंतर मी रात्री थोडे वाटाणे भिजत घातले होते आणि कुकरला लावून शिट्ट्या करून छान मऊ शिजवून घेतले। थोडीशी पुदिन्याची पानं टाकली जेणेकरून चव छान यावी। नंतर हे उकडलेले वाटाणे आपण जे कांदा लसूणचं हे केलं होतं त्यामध्ये टाकून छानपैकी शिजवून घेतले। पहा किती मस्त झाले। नंतर पालकची डाळ पण शिजवून घेतली होती, त्याला मस्तपैकी फोडणी घातली। शेवयाची खीर करून घेतली, शेवया छानपैकी भाजून वेलची टाकून बदामाची पावडर टाकून खीर करून नैवेद्य तयार केला। मग काय, चपाती, गरम गरम वरण भात, वाटाण्याची उसळ, शेवयाची खीर आणि पापड, असा आपला मस्तपैकी बेत तयार झाला। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। थँक्यू सो मच, धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।